होती. हां. एक ड्रम पाण्यामध्ये 1 किलो मल्टीप्लायर त्याचं आळवणीसाठी त्याचं मिक्स करून घेतलं एक 200 लिटर पाण्याला आणि एका झाडाला 2 लिटर प्रमाणे अशा मी याला 3 आळवणी केलेल्या आहे. आणि प्रत्येक स्प्रेमध्ये मी सुरुवातपासून समजा जानेवारी महिन्यापासून, तेव्हा त्याच्या अगोदर आळवणी केलीच होती, तर जानेवारी महिन्यापासून प्रत्येक स्प्रेमध्ये पर लिटर पर ग्रॅम याप्रमाणे 200 लिटरला 200 ग्रॅम फवारणीमध्ये मी मल्टीप्लायर हे प्रोडक्ट वापरलं आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला पाहू शकता की संत्र्यामध्ये म्हणजे जमिनीतून देणे आवश्यक आहे आणि वरतून तुम्ही फवारणीतून देणे सुद्धा आवश्यक आहे. बरं, आता जमिनीमध्ये किती डोस गेलेले आहेत आतापर्यंत? जमिनीमध्ये आता याचे 3 डोस गेलेले आहे सर. म्हणजे जवळपास 3 किलो गेलेला आहे एका एकरमध्ये. एकरी 3 किलो गेलेला आहे. आणि इथून पुढे तुम्ही आता वापर कसा करणार आहात? आता मी माझ्या शेतामध्ये मल्टीप्लायरचे फायदे बघून आता याचे फायदे सांगाल तेवढे कमी आहे. म्हणजे जसे की तुम्ही मला म्हणजे माझी जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे, गांडुळाची संख्या वाढलेली आहे. आता गांडूळ पावसात झाल्यास जेव्हा आपण माती उखरून बघू तेव्हा गांडूळ दिसेल, परंतु त्यांची विष्ठा अशी दिसायला सुरुवात झाली आहे भरपूर प्रमाणात. आणि याचा फवारणीमध्ये 200 ग्रॅम पर 200 लिटर प्रमाणे उपयोग केलेला आहे. ओके सर, शेतकरी मित्रांनो बघू शकता जवळपास आणि सर्व पिकासाठी म्हणजे संत्रा पिकासाठी मल्टीप्लायरचा उपयोग केला आहे. जसं की आपल्या भागामध्ये